सूरज पवार व्लॉग या चॅनलमध्ये स्वागत करत आहे. आणि आता सध्या आम्ही सामानगड या गडावर आलेलो आहेत आणि गड असा एकदम सुंदर आहे, काय बघण्याजोगं भरपूर ठिकाण आहे. तर मित्रांनो, माझ्यासोबत आहे सूरज पाटील आणि आम्ही दोघंजण इथं आलेलो आहेत आणि बघूया आमची दुर्गवारी कशी सुरुवात होते. नमस्कार, मी दुर्गवीर प्रतिष्ठानचे कार्यकर्ते. मी गडपाल आहे गडावर आणि गडावर येणाऱ्यांच्या जे पर्यटक येतात त्यांना मी माहिती वगैरे देण्याचं काम करतो. गडाचा इतिहास किंवा गडाचं काय जे काही पावित्र्य म्हणा किंवा गडाची हिस्ट्री जी काय असेल ते आम्ही पर्यटकापर्यंत पोहोचवतो. गेली 6 वर्ष आम्ही गड संवर्धन करतोय. त्या संवर्धनातून बऱ्याचशा गोष्टी गडाच्या उघडकीस आलेल्या आहेत, बऱ्याचशा वास्तू उघडकीस आलेल्या आहेत. आता सध्या 1 वर्षाखाली आम्हाला मेन प्रवेशद्वार जे एंट्रन्स आहे तो सध्या आम्हाला सापडलेला आहे. किल्ले सामानगड गेली 6 वर्ष आम्ही काम करतोय, म्हणजे गड संवर्धन करतोय. मग आता गडा याच्या अगोदर जर 6 वर्षाच्या पलीकडे जर किल्ला पाहिला असता तर अपरिचित, दुर्लक्षित असं बेकार चाळे म्हणा किंवा कचरा वगैरे अशा बरेचसे म्हणजे दुर्दैव होतं की आम्ही थोडंफार इथल्या आजूबाजूचे युवक गोळा होऊन आम्ही दुर्गवीर प्रतिष्ठान जॉईन केलं. त्यानंतर आम्ही गड संवर्धन केलं आणि आता तुम्ही बघतला की गडाचं कितीतरी रूप असे पालटलेलं आहे. किती स्वच्छता म्हणा किंवा किल्ल्याचं पावित्र्य म्हणा, ह्या मातीचं पावित्र्य म्हणा पूर्णपणे अगदी तंतोतंत आम्ही जपलेलं आहे. आणि तुम्ही आता ह्या गडावर जर पाहिलेली ठिकाणं जर म्हणजे पाहणार असाल तर एक आहे झेंडा बुरुज, दुसरा आहे वेताळ बुरुज आणि तिसरा आहे सोंडी बुरुज. तसे बरेचसे बुरुज आहेत, पण जे मेन बुरुज आहेत त्यांची नावं सांगितली. आणि जी ठिकाणं आहेत म्हणजे तुम्ही आता अंधारकोटडी बघू शकता, परत सातकमाने वीर, साखरवीर, चोरखिंड, शौचकूप आणि आता मेन प्रवेशद्वार सापडलेला आहे तो बघू शकता. आणि बरेचसे आता धान्य कोठार वगैरे आहेत. गेली तर 360 घरं आहेत असे म्हटले जातात, पण घराचे अवशेष फक्त उरलेले आहेत. मग असं म्हणजे आम्ही सांगू शकत नाही की 360 घरं आहेत, फक्त चौथरे आहेत ते आम्ही दाखवतोय. पण आता 360 चौथरी जर घराची असते तर बरीचशी लोकसंख्या जर अंदाजे म्हटलं तर 1200-1300 पर्यंत लोकसंख्या वस्ती असू शकते. आणि इथल्या वस्तूला म्हणजे इथली जी लोकसंख्या आहे त्यांना पाणी पुरवठा कुठून केला जातो तर सातकमानी विहीर, म्हणजे तुम्ही हनुमान विहीर ही म्हणू शकता. हनुमान विहीर ही पण नाव कसं पडलं गेलं की सातकमानी विहीर जे आहे आतमध्ये जर गेला उतरला 2 कमानी, आता सध्या पाणी उरलेलं आहे, पाणी पूर्णपणे भरलेलं आहे. गेली 2-3 वर्षापूर्वी आम्ही ते लोकवर्गणीतून 3.5 लाख ते 4 लाख रुपये आम्हाला खर्च आला. लोकवर्गणीतून ती आम्ही क्लीन म्हणजे गाळ पूर्णतः स्वच्छ केलेली आहे. त्याचबरोबर आत हनुमानचं चित्र असं शिल्प कोरलेलं आहे, ते त्यावरून हनुमान विहीर आम्ही म्हणू शकतो. आणि बऱ्याचशा अशा वस्तू आहेत सध्या अजूनही ते मातीमध्ये गडप झालेल्या आहेत. आम्ही कार्य करतोय त्यानुसार आम्ही अनेक बऱ्याचशा वस्तू या भविष्यात उघडकीस येतील. झेंडा बुरुज आहे ना, त्याचं काय इतिहास आहे? झेंडा बुरुज म्हणजे इंग्रजांच्या विरुद्ध जो बंड पुकारला गेला तो सामनगडावर प्रथमतः, त्यावेळी ते विजयाचं प्रतीक म्हणजे मानचिन्ह म्हणून तो तिरंगा आपण फडकवला गेला त्यावेळीपासून. आणि त्या बंडाचे नेतृत्व मुंजाजी कदम म्हणून हे किल्लेदार जे होते ते करत होते. आणि संपूर्ण किल्ल्यावर जर तुम्ही त्यावेळी जर सैन्य म्हटला तर 360 गडकरी, परत 100 बंदूकदार आणि मावळे, म्हणजे असे साधारण 1200-1300ची तुकडी होती त्यावेळी. मग ते तुकडींचे नेतृत्व म्हणजे मुंजाजी कदम करत होते. आणि ह्या सर्वांनी म्हणजे इंग्रजांच्या विरुद्ध खूप असा लढा दिलेला आहे. ओके, थँक्यू सर. आणि तुम्ही जे काम करताय ते खूप चांगलं काम करताय. सामानगडाची सुरुवात केल्यानंतर डाव्या बाजूला जे लागतोय तो झेंडा बुरुज. किल्ल्यावरती गाडी जात असल्यामुळे तुम्ही सर्व किल्ला गाडीवरूनही पाहू शकताय.
किल्ल्यांवरील बुरुजांपैकी हा वेताळ बुरुज. पुढे गेल्यानंतर आम्हासनी चोर वाटेसारखी खिंड दिसली, ती म्हणजे चोर खिंड. त्यानंतर आम्हासनी सोंडी बुरुज बघायला मिळाला. सोंडी बुरुज पण खूप सुंदर आहे. तिथून खालचा जो पूर्ण दृश्य दिसते ते खूप सुंदर वाटते. इथे आम्ही बघितली सातकमान विहीर. हिला हनुमान विहीर पण म्हटलं जाते. या विहिरीचे वैशिष्ट्य म्हणल्यावर हिचे 7 दरवाजे असेल असे वाटते आणि हिचे जसे पाणी कमी होईल तसे हिचे कमानी दिसते असं इथले लोकांचं म्हणणं आहे. हे साखर विहीर बघितले. काही त्यांसाठी अंधारगोटीचा वापर करत असत. पुढे गेल्यानंतर भवानी मातेचे दर्शन घेतले. तर फायनली आपण किल्ला पाहून झालेला आहे सगळा. इथे येणारे जे सामाजिक कार्यकर्ते आहेत म्हणजे जे शिवभक्त आपले आहेत ते भरपूर इथं सहाय्य करतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी जे आपल्याला ही देणगी दिल्या त्याचं ते एकदम जोपानं चांगले करतात आणि असेच